तर ना आजच्या दिवसाची सुरुवात इथं मी सकाळ दूध पिण्यापासून केली होती. कारण चहा मी घेत नाही आणि इकडे चपात्या वगैरे बनवून ठेवल्या होत्या. आणि आमच्या इकडं ना रोज सकाळी लाईट जाते. आज चूल पेटवली होती पण ती काय पेटेनाच. म्हटलं मग यांच्यासाठी ना गॅसवरतीच एक पातेल्यात पाणी ठेवते. तर पाणी ठेवून घेतलं आणि इकडं दूध पिऊन घेतलं. त्यानंतर लगेचच पाणी आलं होतं. तर पिण्यासाठीचं घरातलं जेवढं पाणी भरायचं असतं तेवढं पाणी मी भरून घेतलं. आणि हे मला ना जास्त घरात ओलं झालेलं अजिबात आवडत नाही. त्यामुळं मी असं दारातच भरून घेते. आणि पाणी वगैरे भरल्यानंतर अंघोळ केली आणि इकडं घरं वगैरे झाडून घेतली. घरं वगैरे झाडून घेतल्यानंतर स्वयंपाक तर अगोदरच झालेला होता. म्हणून म्हटलं किचन वगैरे लगेचच क्लीन करून घ्यावं. तर आज ना मला हे रॅक वगैरे सुद्धा क्लीन करून घ्यायचं होतं, कारण तिथे खूप धूळ बसली होती. तर सर्व हे किचन पुसून झाल्यानंतर ना मी डब्बे वगैरे काढून घेतले रॅकमधले आणि ते सर्व व्यवस्थित क्लीन करून घेतली रॅक. आणि मग सर्व डब्बे तिथे ठेवून दिले. आणि ना आता मोबाईल कुठं ठेवावं तेच कळत नाही, त्यामुळे मी असा ठेवून दिला होता रॅकवरती. तर रॅकमधले सुद्धा सर्व भांडे त्यामध्ये आले होते त्या कप्प्यातले. तर ही अशी स्ट्रगल असते प्रत्येक लेडीजची. रोज काही ना काही घरातील कामे चालूच असतात. तर ह्या वरच्या कप्प्यामध्ये काही डबे वगैरे बसत नाही, तो छोटाच झाला होता. त्यामुळे तिथं मी असं काही छोटे भांडे ठेवत असते आणि खाली डबे ठेवत असते. आणि मला ना घरामध्ये जास्त बरण्या वगैरे असल्या ना ते आवडत नाहीत. त्यामुळे मी आमचा ना 1 महिन्याचा किराणा एकखट्टी असतो ना, तर मी त्यासाठी छोटे छोटे डब्बेच हे केलेले आहेत. आणि इथं माझं रॅक आवरून झालं होतं, तुम्ही पाहू शकता. आणि खूप जास्ती भांडे नाहीत माझ्याकडं वरती वापरायला. तर त्यानंतर लगेच मी फरची पुसून घेतली. म्हणजे हे घरातलं सगळं साफसफाईचं काम पटकन होऊन गेलं ना, मग काही टेन्शन नाही. त्यानंतर इथं मी स्वामी समर्थांचा जाप करत होते. 108 वेळा एक माळ जपत असते. त्यानंतर मला ना दुपारून जायचं होतं, वावरात जायचं होतं. तिथं ना मी थोडीशी मेथीची भाजी पहिल्यांदाच टाकली होती. कधीच ट्राय नव्हतं केलं, पण ह्यावेळेस लसूण लावला आणि मेथीची भाजी टाकली होती. तर आम्ही तिकडे चाललो होतो आणि खूप उशीर झाला होता, 5 वाजून गेले होते. तर हे घरी आले आणि त्यांना म्हटलं चला आपण तेवढी भाजी घेऊन येऊ. तर भाजीला सुद्धा काही जास्त भाव वगैरे नाही आहे, त्यामुळं मी गेलेच नव्हते. आणि कुठून ना कुठून भाजी येतीच घरी. तर इथं गेलो आणि पाहिलं तर काही इकडं आहे आमचा गहू, तुम्हाला दाखवते मी. इथं गहू आहे आणि इथं मी छोटासा लसणाचा वाफासुद्धा लावलेला आहे आणि तो सगळा सुकलेला होता, पाणी दिलेलं नव्हतं.